सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच आरोचा हंडा भरून पाणी मी काढून ठेवत असते. सकाळी एक हंडा आणि हंडा भरून जर माठामध्ये टाकला तर मग परत संध्याकाळी एखादा हंडा ते काढायला सुरुवात केली. त्याच्यानंतर भाजीची तयारी. तर भाजीमध्ये चवळीची भाजी करणार आहे. भाज्या पण आता काही खूप साऱ्या नाही येऊन राहिल्या, जशा हिवाळ्यामध्ये असतात तशाने त्याच भाज्या खाऊ खाऊ पण कंटाळा येऊन जातो. असं वाटतं काहीतरी नवीन करावं, पण ऑप्शन काही नव्हतं. त्याच्यामुळे चवळीची भाजीच करणार आहे. निवडून अगोदरच ठेवलेली होती आणि हे डबे घेतलेले आहे फ्रीजमध्ये. खूप छान आहे, भाज्या खूप चांगल्या राहतात त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून स्वयंपाकाची तयारी करायची. तर लसूण इकडचा संपलेला होता आणि खूप सारा लसूण घरून जो आहे गावाकडून तो आणलेला असतो आणि काही खराब होतो, काही चांगला राहतो. म्हणजे वर्षाच्या शेवटी तो खराब होतोच. तरी पण विकतच्यापेक्षा घरचे जे आहे ते केव्हा पण चांगलंच असतं. तर हंडा तोपर्यंत भरला होता आणि लसणाचा तिकडं प्रत्येक वेळी एक गाठा घ्यायला गेल्यापेक्षा पूर्ण एक जे जुडगा आहे तोच पूर्ण इकडे आणत असते मी आणि थोडंसं त्याला निवडून वगैरे ठेवत असते. आणि जसा लागला तसं मग आता तिकडे जायची गरज नाही. प्रत्येक वेळी तिकडे गेलं की तो कचरा आहे तो खाली पडतो, त्याच्यानंतर परत झाडा. तर त्याच्यापेक्षा मग छोटा जर असेल तर पूर्ण ते एक गुच्छ आहे तो घेऊन येते आणि या पद्धतीने लसूण असं एका टोपल्यामध्ये निवडून ठेवला की मग टेन्शन राहत नाही. भाजी करणार आहे चवळीची. तेल टाकलं, मोहरी, जिरे, लसूण आपली जी नेहमीसारखी आहे तीच आहे. शेंगदाण्याचा कूट, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, त्याच्यानंतर चवळीच्या शेंगा, मीठ आणि थोडंसं पाणी. खूप जास्त रस्सा चांगला नाही लागत या भाजीला, आम्हाला कमीच असतो. भाजी शिजते तोपर्यंत पोळ्या होऊन जातात. पोळ्या पूर्ण झाल्या की भाजी पण कंप्लीट शिजलेली असतेच. म्हणजे पाहायची गरजच पडत नाही शिजली की नाही तर, कारण पोळ्या होईपर्यंत एक ते नियम आहेच की पोळ्या होईपर्यंत इकडे भाजी शिजते. पोळ्याचं टोपलं तिकडे डायनिंगवर नेऊन ठेवलं. त्याच्यानंतर तेलाचं हे पोळ्याला लावायचं जे तेलाचं आहे ते पण खालून थोडं पीठ वगैरे लागतं तर ते पण पुसून ठेवत असते मी. तसं तर तेल संपलं त्यातलं की घासूनच काढत असते, पण तेल संपलेलं नसलं तर पुसून काढत असते. त्याच्यानंतर ओटा वगैरे एकदा क्लीन करून ठेवला की टेन्शन नाही. त्यानंतर मग सुरू होते देवपूजा. आणि इथले जे बटन आहे ते थोडे काळे दिसत असतील तर पावसाळा आहे तोपर्यंत त्या बटनांना मी काही पुसत नसते, म्हणजे हात नसते लावत. मला खूप भीती वाटते. पावसाळा थोडासा कमी झाला की मग बटणं वगैरे पुसल्या जातात ते ओल्या कपड्याने वगैरे. तर पूजा झाली गणपती बाप्पाची, इकडची पण पूजा झाली. त्याच्यानंतर पाठ पण कंप्लीट झाला. शिवलेला अमृतचं पारायण 9वा अध्याय झालेला होता आज. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आता महालक्ष्मी जवळ येऊन राहिल्या, तशी प्रत्येकाची ज्यांच्याकडे महालक्ष्मी असतील त्यांची खरेदी चालू झाली असेल. आमची पण सुरू आहे. जे काही आवडलं ते मार्केटमध्ये एवढं इकडे महालक्ष्म्यांचं प्रमाण कमी आहे. आमच्या तिकडे कसं आहे, घाटावर आणि घाटाखाली असे 2 भाग आहेत. ते आहे विदर्भातच, जिल्हा बुलढाणाच आहे, तरी पण घाटावर आणि घाटाखालच्या ज्या पद्धती आहे पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. आम्ही जे माझं माहेर सासर आहे ते आहे घाटावर आणि तिकडची अशी पद्धत आहे की जसे गणपती असतात तसे प्रत्येकाच्या घरी महालक्ष्मी असतात. मोठ्या मुलाचं लग्न झालं की महालक्ष्मी बसवतात. 3-4 समजा मुलं असले वेगवेगळे निघाले महालक्ष्मी बसवतात. कोणी काही कबूल केलं की नाही बुवा, आता जुन्या अगोदर खूप होतं, मुलगा झाला किंवा मुलगी झाली की महालक्ष्मी बसवेल असं कबूल केलं तरी पण बसवतात. म्हणजे आमच्याकडे तर जवळपास प्रत्येकाच्या घरी असतात. असं नाही की मोठ्या मुलाचं लग्न जर झालं नसलं तर मग एकत्र कुटुंब मोठ्या घरी असतात. आणि ज्या परंपरेने समजा अगोदरपासून चालत आलेल्या असतात महालक्ष्म्या, तर त्या एक तर मोठ्या मुलाकडे जातात किंवा मग लहान्या मुलाकडे जातात. सासू सासरे ज्यांच्याकडे असतात त्यांच्याकडे महालक्ष्मी असतात. म्हणजे असं की जवळपास महालक्ष्म्यांचं प्रमाण खूप आहे. आणि आमच्या पण गावाकडे असतात, तर त्याच्यामुळे खरेदी ही चालूच असते. आमच्या घरच्याच आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा बरीच खरेदी. असं वाटतं दरवर्षी काहीतरी नवीन. आणि तो एक 3 दिवस असतात ते महालक्ष्मीचे, खूप आनंदात जातात. काम भरपूर असतं, असं वाटत नाही की किती काम आहे असं कधीच वाटत नाही. भरपूर काम असतं, पण तरी पण एक जो उल्हास असतो, एक उत्साह असतो तो वेगळाच असतो. तर आमची पण खरेदी काही चालू झाली. मागच्या वर्षीही बरीच खरेदी केली आणि नेमका महालक्ष्म्याच नव्हत्या. एक माझे चुलत सासरे वारले होते, त्यांना 6 महिने काही झाले नव्हते. 6 महिने होईपर्यंत पाळतात थोडंसं, तर त्याच्यामुळे आम्ही काही बसवल्या नव्हत्या. तर ती आहे काही. आणि आता परत चालू केलेली आहे. आता हे नुकतंच आला बॉक्स, मी आता
खोलून पाहते की नेमकं काय दिवे की काहीतरी ऑर्डर केलेलं आहे. डिझाईन वगैरे चांगली आहे, पण पितळ काही एवढं असं विशेष नाही वाटून राहिलं. असं वजनदार नाही, हलका आहे, पण दिसायला छान दिसतं. घंटी पण आहे याला. तर हे या पद्धतीचं आलं. हा दिवा लावणं तर शक्य नाही, कारण हे पूर्ण तिरपा आहे. याच्यावर फक्त दिव्याचा आपण दुसरा दिवा ठेवू शकतो, आणि छोटा दिवा आहे, एवढा काही मोठा नाही हा. आणि हे मी शोवरून घेतलं. हा दिवा चांगला आहे, पण याचं जे पितळ आहे ते पितळ असं वेगळंच दिसून राहिलं. पितळचं नाही हे, असं मला तरी वाटतं थोडं हलका वाटून राहिलं. आणि हा पण दिवा छोटाच आहे, त्याच्यामुळे याच्यावर फक्त दिवा ठेवू शकतो, हा दिवा लावू शकत नाही. लावल्यानंतर याच्यात तेलच किती टाकणार. 650 रुपयामध्ये हे 4 आहे. तर याचा चालू आहे माझा विचार, ठेवायचं की रिटर्न करायचं ते अजून आता पाहू. पण दिसायला सुंदर दिसून राहिलं, असं दिव्याचं स्टँडसारखं. हे पण पूर्ण खोलता येतं, हे पण निघतं. आणि या दोन्हीचे जे आहे ते डिझाईन वेगळी आहे मधली. दिसायला सुंदर दिसून राहिलं, पण आणि वजन काहीच नाही. पण तसं जर पाहिलं तर 650 रुपयामध्ये हे एवढं पितळचं येणं शक्यच नाही. त्याच्यामुळे दिसायला छान दिसून राहिलं. दिव्यासाठी असं स्टँडसारखं होऊ शकतं. पॅक वगैरे करून पाहू आता. रिटर्न पॉलिसी असलं तेच मी घेत असते, बाकी नसते घेत मी. याला आहे हे थोडं वजनदार आहे, हे छोटे दिवे आहे वजनदार आहे, पण हे हलका आहे एकदम. अजून समया घ्यायच्या आहे मला मोठ्या मोठ्या अशा छान, पण त्या ऑनलाईन नाही घ्यायच्या, गावातून घ्यायच्या. आणि मागच्या वर्षी काही दागिने घेतले होते, जर कोणाला घ्यायचे असले तर यावर्षी उपयोगात पडतात. खूप छान छान आलेले मागच्या वर्षी घेतले. हे वेणीला लावायचं दोघीचं. आणि हे हा पूर्ण सेटच आहे. हा एकीचा आहे आणि हा दुसरीचा आहे. त्याच्यातला एक मी काढून दाखवते तुम्हाला. पूर्ण सेट आहे हा ना, सेट आहे. याच्यामध्ये हा आहे कमरपट्टा, त्याच्यानंतर हा मोठा हार आहे, असा लांब आहे चांगला. हा छोटा आहे, हा मांगटिका कानातले. आणि हा जो हार आहे हा वेगळा घेतलेला आहे मी, अगदी गळ्या शेजारी घालायला. हा वेगळा आहे. हे पूर्ण सेट आहे. हा कानातल्यापासून हा जो आहे हा पूर्ण सेट आहे एक. खूप सुंदर दिसतो आणि क्वालिटी याची खूप सुंदर आहे. याच्यावर असं लक्ष्मी आहे, इथे पण मध्ये लक्ष्मी आहे आणि इकडे पण लक्ष्मीचं आहे. कानातल्यावर पण आहे आणि याच्यावर पण आहे मांगटिक्यावर. तर हे घेतले होते आम्ही मागच्या वर्षी. असं दाखवते, खूप सुंदर दिसतोय. अगदी क्वालिटी इतकी सुंदर आलेली याची की म्हणजे असं पाहता क्षणी असं वाटलं की नाही खरंच. आणि किंमत काही खूप जास्त नव्हती. आता यावर्षी वाढली असेल तर काय सांगा, पण मागच्या वर्षी एवढी किंमत नव्हती. हा मोठावाला हार आहे, हा पण खूप छान दिसतो, लांब आहे. काही दागिने आहेत घरी अजून. आणि हा छोटावाला हार, हा पण खूप सुंदर दिसतो, आपल्याला पण चांगला दिसतो घातला की. कानातले पण छान दिसतात असे, पण कानातले घालायला त्यांना असं हेच नसतं, मांगटिका. आणि हा एकच वेगळा आहे, हा पण चांगला, म्हणजे स्वस्त आहे, एवढा काही महाग नाही. तर प्रत्येक आम्ही हा जो सेट आहे ह्या 2 बोलवले होते,
त्याच्यानंतर हा जो आहे हा पण 2 घेतले. त्याच्यानंतर हे मंगळसूत्र यांनी अगोदर दागिने भरपूर होते, पण म्हटलं आता चेंज करू थोडंसं, म्हणून मागच्या वर्षी घेतले हे. पण मागच्या वर्षी महालक्ष्मीच बसल्या नाही. हे मंगळसूत्र यांनी शेगाव पंढरपूरवरून आणलं होतं मागच्या वर्षी. 2 आणले. तर अशी मागच्या वर्षी खरेदी केली आणि यावर्षी हे घेतलं. अजून यायचं बाकी आहे काही वस्तू. तर हे चांगलं तर दिसून राहिलं, म्हणजे असं दिसायला चांगलं आहे, पण क्वालिटी त्याच्या मानाने अशी एवढी विशेष नाही वाटून राहिली मला तरी. आणि हे दिवे लावणं तर शक्यच नाही. याच्यावर दिवे ठेवून दुसरे दिवे ठेवावे लागते. तर आता श्रेया आल्यावर आणि 650 रुपयाचे आहेत हे 4. त्याच्यामुळे आता नेमकं ती आल्यानंतर हे थोडंसं काही तरी बरं वाटून राहिलं. तर ती आल्यानंतर मग आता पाहू काय करायचं. तर रिटर्न करायचं की ठेवायचं. हे दिवे आवडले मला, ते आता ठरवलं जाईल. आणि त्या दिवशी परवा दिवशी याच्यात गेलो होतो आम्ही. हे फुलं आवडले तर हे घेतले 2. महालक्ष्मीच्या समोर ठेवायचं म्हटलं की तर छोटंच पाहिजे. मोठं जर ठेवलं तर ते मागचं सगळं झाकून जातं. त्याच्यामुळे अगदी छोटे हे फुलं घेतले. क्वालिटी एवढी काही विशेष नाही याची, पण दिसायला चांगली दिसून राहिली. तर अशी ही खरेदी केली महालक्ष्मींची. आता हे काढायला सोपं वाटतं, पण परत ठेवायचं म्हटलं की कंटाळा येऊन जातो. पण म्हटलं एकदा दाखवा, म्हणजे ज्यांच्याकडे कोणाकडे जर महालक्ष्मी असल्या तर खरेदी आता जवळपास चालू झालेलीच आहे. आणि साड्या यावर्षी साड्या नाही नेसवायच्या सासूबाई म्हणत. त्यांचे लुगडे आहे ते नेसवायचे. तर लुगडे नेसव असं चालू आहे विचार. तर साड्या काही यावर्षी घ्यायच्या नाही. आमच्या तिकडे असं आहे की असं काही दरवर्षी साड्या घेतातच असं नाही. घरामध्ये जर कोरी साडी असेल तर ती नेसवतात. म्हणजे असं प्रत्येक वेळी प्रत्येकजण साड्या नवीन घेतातच असं नाही. आता आमचं असं झालं होतं की आपल्यालाही होते आणि महालक्ष्म्यांना पण होते, आणि त्यांच्या कृपेने आहे. त्याच्यामुळं मग आम्ही दरवर्षी जेव्हापासून महालक्ष्मी बसतात तर पहिल्या वर्षी बसवल्यानंतर मुखवटे बसवतात. दुसऱ्या वर्षापासून मग साड्या वगैरे नेसवल्या जातात. तर मग तेव्हापासून आम्ही नवीनच घेतो. असं नाही की यावर्षी महालक्ष्म्यांना जुन्या साड्या नेसवल्या, असं कधीच नाही झालं. आता माझ्या लग्नाला 25 वर्ष होत आली आणि महालक्ष्मीला पण आमचे 25 वर्ष झाले. तर 25 वर्षात एकदाही त्यांना जुनी साडी काही नेसवली नाही. नवीनच चालू आहे. यावर्षी पण आता बाईचे लुगडे आहेत तर दोन्ही पण नवेच आहेत, जुने नाही. तर ते नेसवायचे. एक मी घेतलेलं आहे उन्हाळ्यामध्ये, ते आहे. आणि परत बाबांकडचं घेतलं होतं ते पण आहे. त्यांनी काही म्हणजे ते कोरेच आहे, त्याच्यामुळे ते नेसवायचं ठरलं. पाहू आता काय काय होतं वेळेमध्ये. तर आता हे सगळं ठेवून देते. मग काय करायचं दिव्याचं? दिवे हे असे उघडायचे. ते काही आवडले नाही दिवे कोणालाच. क्वालिटी नाही चांगली द्यायची एवढी विशेष. मला नाही आवडली. मला बी नाही आवडेल. नाही ना? हा. तुला काय नाही. रिटर्न करायची. डिझाईन चांगली आहे, कलर बोगल दिसतो. असं वाटतं क्वालिटीने असं वाटतं की जुना आहे. रिची तुला दिवे आवडले? नाही. रिची काल बर्थडेला साखळी आणली. अरे दाखवत दे. किती लंबी झाली ती. दाखवू देत नाही तो. ही साखळी आणली रिचिल. काय आणाव रिचिल शेगावरून साखळी आणली रिचिल ही साखळी आणली. दाखवू देत नाही रिची हे बाई ही साखळी दाखवू दे ना एकदा. हे बाई साखळी आणली रिचीनं शेगाववरून. सोन्याची म्हणून कोणी एखादा चोर उचलून नेईन रिचिल जर उचलून नेलं तर मग आधीच तर चोर फिरून राहिले सगळे. रिचा साखळी दाखव. रिचा सगळे खेळणे एकही नाही आणतात. काय घालून देऊ? त्यात नव्हतंच रे आधी बॉक्स होता. बॉक्स नाही. रिटर्न करणे आता घालून नको वरून कुठेतरी होतं. तो अगोदरच्या याचा बॉक्स होता तो याचा. रात्री आलते काय डबल चोर? नाही रातचं नाही, परवा दिवशी. चोर चालूच आहे. हे बाई वाचा तुम्हीच. ते ग्रुप आहे म्हणून तरी बरं आहे. आमच्याकडे असा एक ग्रुप तयार केलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप. की अगोदर बोलले मी की व्हॉट्सअपवर आलं तर फायदा होतो. तर लगेच ग्रुपवर टाकतात मेसेज की इकडे चोर आली, इकडे आली. सगळे जागी होतात. 2-3 दिवसाच्या अगोदरच आले होते. त्याच्यानंतर परत एकदा आले. तर एका ठिकाणी चोरी केली आणि एका ठिकाणी पळवून लावले.
म्हणजे सगळे जागे झाले. व्हॉट्सअपवर मेसेज वगैरे टाकले की लगेच, आणि 1 वाजता चाले होते त्याच्यामुळे बरेच जण जागी पण राहतात 1 वाजता. तर त्या जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे असा जे सगळे आहे मिळून, समजा कॉलनी, तर त्यांनी सगळ्यांनी मिळून जर ग्रुप तयार केला तर ह्या ज्या घटना घडणाऱ्या असतात त्या थोड्या कमी होतात. तर 2-3 वर्ष झाली हा ग्रुप तयार केलेला आहे. कुठे जरी काही आलं की लगेच ग्रुपवर मेसेज टाकला की सगळे जागे होतात. एकदा तर 2 वाजता आले होते रात्रीचे, तर सगळीकडे फोन केले, ज्यांच्याजवळ नंबर आहे त्यांनी नंबर, असं फोन वगैरे खूप केले आणि सगळे जागे झाले. तेव्हा पण पळवून लावले होते त्या चोरांना. तर फ्रीजवरचा जो कपडा आहे तो धुतलेला होता, तो चांगला सुकू दिला 2 दिवस आणि त्याच्यानंतर तो ठेवून दिला. त्याच्यावर टाकला नाही की खूप धूळ बसते त्याच्यावर, आणि एक मनी प्लांट ठेवला. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला.